माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज ब्लॉग दुसरा टाकतो आपण आणि आता मी इतिहासकालीन शिवमंदिरामध्ये जाणार आहे। तर आता आपण जसं जसं पुढे जाऊ तर तुम्हाला दाखवेल मी तसं। चला, मला स्टेशनवर यायला 2 मिनटं लेट झालं। तर आता ती जी 7:43ची ट्रेन होती ती गेली आता 8:10ची ट्रेन आहे, तिच्यात चढूया आता। अजून तर काय आली नाही ती, 7:55 झाले तर येईल ती 5-10 मिनटांनी, तर तिच्यामध्ये चढू। चला बघू। 8:10ची खोपोली पकडली फास्ट ट्रेन। आता जसं जसं पुढे जाऊ तसं आता बघू। स्टेशनला पोचलो आहे, आता स्टेशनवर जाऊ आता चालत बघू। तर ह्या साईडला ईस्ट का वेस्ट आहे तर बघू, आता पुढे गेल्यावरती सांगू। आता बघू, आता त्यांना विचारू, रिक्षावाले वगैरे असतात तिकडे जाऊ। उतरलो मी आणि आता 20 रुपये देऊन रिक्षा केली आहे, मंदिराच्या जवळ पोचलो आहे बघा। प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ। आता मंदिराच्या इथे आलो तर रिक्षावाल्याने बाहेर सोडलं। खूप सुंदर मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे, हजारो वर्ष जुनं मंदिर आहे आणि दगडामध्ये कोरलेलं खूप सारे बारीक बारीक कोरीव कामसुद्धा आहे। खूप बारीक बारीक कोरीव कामसुद्धा केलेलं आहे। तर बघू, आतमध्ये शूट करायला थोडंफार भेटलं तर बघू, नाहीतर आपण बाहेरच करू। बघू, पिलरवरती खूप बारीक बारीक नक्षीकामसुद्धा केलेलं आहे आणि सगळं दगडाने बनवलेलं आहे आणि हे हजारो वर्ष जुनं आहे। त्याच्यात आत्ताचं काहीच कोरीव काम नाही, हे सगळं जुनंच कोरीव काम केलेलं आहे। आता इकडे मी दर्शन वगैरे घेतलं, तर आतमध्ये जे पंडित होते मंदिराच्या इकडे असतात जे, तर त्यांना मी विचारलं मला थोडीशी माहिती सांगा मंदिराबद्दल, म्हणजे बेसिक जी काय माहिती असेल। तर ते बोलले बाहेर वॉचमॅन आहेत त्यांना विचारा। तर मग मी दर्शन वगैरे घेतलं, बाहेर आलो तर मग मी वॉचमॅनला विचारलं। वॉचमॅन बोलले आम्ही तर काही जास्त सांगू शकत नाही, कारण की तो इतिहास खरा आहे खोटा आहे आता त्याला आता आपण काय सांगू शकत नाही। म्हणून त्यांनी मला एक पुस्तक सांगितलं, मी ते नाव नंतरला सांगेल तुम्हाला, म्हणजे त्या पुस्तकाचं नाव काय होतं ते विचारून परत लक्षात नाही। आणि ते बाजूला मंदिराच्या बाजूला बाहेरच्या साईडला 3-4 पंडित बसलेले। मग मी बोललो ह्यांना माहीत असेल तर विचारू। तर त्यांनी मला एक बोर्ड दाखवला, त्या बोर्डवरती तर काय वेगळंच लिहिलं, पण मी बोललो तुम्हाला काय माहिती म्हणजे थोडंफार ते सांगा। ते बोलत होते पांडवकालीन मंदिर आहे, पांडवकालीन आहे आणि हे, पण त्यांना विचारलं कोणी बांधलं, ते बोलतात पांडवकालीन म्हणजे पांडवांनीच बांधलं असतं। आणि इकडे 2 शिवलिंग आहेत, एक जे आहे ना मेन शिवलिंग ते स्वयंभू शिवलिंग आहे आणि असं बोलतात का हे एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे, एका दगडात कोरलेलं असं काय काय बोलतात। पण आता आणि वरचा जो कळस आहे मंदिराचा, तो मंदिराला कळस नाही। तर काही लोकांचं असं मान्य म्हणजे बोललं जातं का कुठच्या राजांनी वगैरे येऊन ते उद्ध्वस्त केलं आहे, ते असू शकतं, किंवा पांडवांनी बांधतानाच एका रात्रीमध्ये बांधलेलं का एका दिवसात, असं काहीतरी इतिहास आहे त्याचा। त्यामुळे त्याचं असं रहस्य अजून काय खरं माहीत नाही आहे म्हणजे कोणाला तिकडे, असं काय बराच इतिहास आहे या मंदिराचा। तर बघू, जाऊया घरी। बाकी अजून तर काय नाश्ता वगैरे काय केला नाही, जाताना नाश्ता वगैरे करू, थोडाफार ब्लॉगमध्ये घेता आलं तर घेईल मी। चला। आणि अजून एक ते बोलत होते का आतमध्ये जे लोखंडाचे पिलर आहे सपोर्टसाठी दिलेले आहेत, तर मग काही जे शिलालेख लिहिलेले होते ते असे वरच्या साईडला दाबले गेलेत, म्हणून त्यात लिहिलेलं वाचतासुद्धा येतं असं बोलतात। त्यात माहीत नाही, आता कोणी बघितलं तर नाही, काळोख आतमध्ये खूप काळोख आहे, तर त्याच्यामुळे दिसत पण नाही। आणि बोलतात जे 2 शिवलिंग आहेत ना, त्याच्यातलं एक शिवलिंग स्वयंभू आहे आणि दुसरं शिवलिंग आहे ना ते एक राजाचं नाव घेतलं, तर राजाने बांधलेलं मंदिर आहे असं सांगितलं होतं। आपण जाऊ आता।
झालं आहे माझं. तर आता मला मंदिराचं डिस्टन्स माहीत नव्हतं म्हणून मी येताना जाताना रिक्षाने गेलो 20 रुपये देऊन आणि येताना चालत आलो. 15 ते 20 मिनटं लागतात चालत यायला. आता ट्रेनमध्ये बसलो आहे, जाऊ घरी. बघू आता पुढे मी अजून तुम्हाला थोडीफार माहिती देईन. ठाणा स्टेशनला पोचलो, आता घरी जाईल. आता मस्त दर्शन झालं, सगळं मस्त झालं. आता माझ्याकडून कोणाला काय या गोष्टीबद्दल चुकीच्या माहिती पडल्या असतील तर ते लक्ष देऊ नका त्याच्याकडे. मी चांगल्या गोष्टी दाखवण्याचाच प्रयत्न करतो. माझे असेच ब्लॉग बघत राहा. बाय. जय महाकाल. मी आता ठाण्यातल्या आयकॉनिक स्पॉटवर आलो आहे, मामलेदारला. फिरून झालं, आता मिसळ खाऊन जाऊ घरी. बाय.